काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी एस.एन. मुश्रीफांच्या पुस्तकातील संदर्भ देत खळबळजनक दावा केलेला आहे। दरम्यान विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकम यांना देशद्रोही म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोपही केलाय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती। काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार नेत्याने, माझे मित्र आहेत ते, त्यांनी अशा रीतीने बेछूट आरोप करावे, खरोखर मला आश्चर्याचा धक्का बसला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा करत भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केला। हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, तर एका आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील ती गोळी असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला। दरम्यान हे सर्व पुरावे उज्ज्वल निकम यांनी लपवल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांचा आहे। ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला, हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार नेत्याने, माझे मित्र आहेत ते, त्यांनी अशा रीतीने बेछूट आरोप करावे, खरोखर मला आश्चर्याचा धक्का बसला। कारण असं आहे की आपण आपल्या हे आरोपामुळे पाकिस्तानला मदत करतायत, अशी जनतेची समजूत पक्की होईल। साहेब, तुम्ही लक्षात ठेवा। एस.एन. मुश्रीफ यांच्या पुस्तकातील लिखाणाचा दाखला देत वडेट्टीवार यांनी हा दावा केला। दरम्यान उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातला खुलासा करावा असं आव्हानही वडेट्टीवार यांनी दिलंय। तर वडेट्टीवार यांच्या आरोपांना उज्ज्वल निकम यांनी ही प्रत्युत्तर दिलंय कि विलासराव देशमुख साहब ने भी एक बार इसे मजाक में कहा था, बातों में जब प्रेस की चर्चा हो रही थी, और ये बातें मैंने आज नहीं, टाइम्स ऑफ इंडिया में भी उस वक्त छपी थी, वो पुराना निकाले आप रिकॉर्ड, बहुत सारे मीडिया में भी छपी थी हेमंत करकरे के बारे में, खून के बारे में, कि जिस गोली से वो शहीद हुए थे वो गोली टेररिस्ट की नहीं थी, ये कहा गया है। यह स्पष्ट है, इसमें दोबारा छुपाने की बात नहीं है, इसका खुलासा वो करे। मैं कोई अपने दिल से बात नहीं कर रहा हूं, मैं किताब की बात कर रहा हूं की 26/11च्या हल्ल्यामध्ये आमचे जे पोलीस अधिकारी, कामटे साहेब असतील, साळसकर साहेब असतील, करकरे साहेब असतील, जे शहीद झाले ते कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या गोळीबारामध्ये सिद्ध झाले। हे न्यायालयात सिद्ध झालंय, कसाबने मान्य केलेलं आहे आपल्या कबुली जबाबामध्ये। अरे कुठे पाप फेडाल तुम्ही? हे पाकिस्तान याचं किती भांडवल करेल, कल्पना आहे का? विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील जोरदार पलटवार केला। काँग्रेसवाल्यांना फक्त कसाबच्या बदनामीची चिंता असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला। हेमंत करकरेंच्या खुनामध्ये त्यांना जी गोळी लागली ते मांडत आहेत ते पोलिसांच्या चौकशीचा, इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेऊनच एस.एन. मुश्रीफांनी मानलं आहे। हे चुकीचं नाही आहे, त्याच्या आधारावर ते मानलेलं आहे। तुम्ही म्हणताय ते 50% असेल, 50% तरी सत्य आहे ना, मग ती बाजू का मांडली नाही? आम्ही जे बाजू मांडली किंवा मी म्हणतोय ती मी माझ्या मनातलं बोलत नाही आहे, ते मुश्रीफ साहेबांनी जे मांडले, जे लिहिलंय, व्याख्यानात बोलले, ते मी बोललो। 2008 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं, काँग्रेसचं सरकार देशातही होतं, आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे। आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस, त्या काँग्रेसचा नेता सांगतोय की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही। म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसही मागे पुढे पाहत नाहीये। विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकमांना देशद्रोही म्हटलंय, त्यामुळे वडेट्टीवारांवर कारवाई करा अशी मागणी करणार असल्याचं आता शेलार यांनी म्हटलंय। पण वडेट्टीवार साहेब विसरले, हा आतंकवादी हमला झाला त्यावेळेला 2008 साली केंद्रातही आणि महाराष्ट्रातही
त्यांचंच पक्षाचं काँग्रेसचं सरकार होतं. त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशा पद्धतीची तक्रार ही मुख्य निवडणूक आयोगाकडे मी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे राज्यात या मुद्द्यावरून राजकारण मात्र चांगलंच तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.